नमस्कार, मी सौ प्रतीक्षा सागर ढगे जनता सहकारी बँकेच्या नियोजन विभागामध्ये काम करत आहे। बँकेतील आपले खाते नियमित सुरू राहावे, ते कधीही निष्क्रिय किंवा इनऑपरेटिव्ह होऊ नये यासाठी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे। इनऑपरेटिव्ह खाते म्हणजे काय तर आरबीआयच्या गाईडलाईननुसार सलग 2 वर्षांपर्यंत जे खाते ज्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार झाले नाहीत, म्हणजेच पैसे काढणे, पैसे भरणे, यूपीआय द्वारे कोणतेही ट्रान्झॅक्शन्स, एटीएम वापरून कोणतेही ट्रान्झॅक्शन झालेले नाही, अशा खात्यांना इनऑपरेटिव्ह खाते मानले जाते। आणि मग अशा अनियमित खात्यांना किंवा इनऑपरेटिव्ह खात्यांमध्ये कोणतेही व्यवहार करता येत नाहीत आणि ते खाते पुन्हा सुरू करण्यासाठी आरबीआयच्या गाईडलाईननुसार केवायसीची प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागते। बँकेतील केवायसी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची मी थोडक्यात माहिती सांगते। केवायसी अद्ययावत करण्यासाठी आरबीआयच्या गाईडलाईननुसार प्रामुख्याने 2 भाग पडतात। एक म्हणजे इंडिव्हिज्युअल कस्टमर आणि दुसरा म्हणजे अदर दॅन इंडिव्हिज्युअल। इंडिव्हिज्युअल कस्टमरसाठी प्रामुख्याने आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरचे सर्टिफिकेट व नरेगा कार्ड ही सर्व ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत। बँकेतील खाते कोणत्याही प्रकारचे असले तरी ग्राहकाची प्रत्यक्ष ओळख म्हणून ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंटपैकी किमान एक डॉक्युमेंट बँकेमध्ये देणे अनिवार्य आहे। ग्राहकाचे जर व्यक्तिश किंवा संयुक्त बचत खाते बँकेमध्ये असेल तर त्यासाठी किमान एक ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट देणे तसेच त्याबरोबर पॅन कार्ड आणि ग्राहकाचा अद्ययावत फोटो बँकेमध्ये सबमिट करणे गरजेचे आहे। आरबीआयच्या नियमानुसार व्यक्तिश किंवा संयुक्त खात्याची केवायसी दर 10 वर्षांनी अद्ययावत करणे गरजेचे आहे। खाते इनऑपरेटिव्ह होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सुधारित मार्गदर्शन तत्वांनुसार ग्राहकांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या तर खाते इनऑपरेटिव्ह होण्यापासून वाचू शकते। ग्राहकांनी दरवर्षी किमान एक व्यवहार आपल्या खात्यामध्ये करणे गरजेचे आहे। म्हणजे उदाहरणार्थ अगदी 10 रुपयापासून यूपीआयचे कोणतेही ट्रान्झॅक्शन, एटीएम वापरणे, नेट बँकिंग करणे इत्यादी। तुमचे केवायसीचे डॉक्युमेंट्स अद्ययावत ठेवा। म्हणजेच काय तर पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर किंवा आणखीन काही अपडेशन्स वेळोवेळी बँकेमध्ये जाऊन अपडेट करा। अशा प्रकारच्या अपडेशनसाठी आता तुम्ही बँकेच्या कोणत्याही ब्रांचमध्ये जाऊन अपडेशन करू शकता। बँकेच्या सूचनांकडे लक्ष द्या। आपले खाते जर इनऑपरेटिव्ह होण्याच्या जवळ आले असेल तर बँकेकडून ईमेल, SMS किंवा कॉल केला जाईल। जर तुम्ही तुमचे खाते काही काळ वापरणार नसाल तर किमान ते सक्रिय करण्यासाठी एक ट्रान्झॅक्शन करणे गरजेचे आहे। निष्क्रिय झालेले खाते पुन्हा सुरू करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही। अधिक माहितीसाठी बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये भेट द्या किंवा ग्राहक सेवा क्रमांकावरती संपर्क साधा। ग्राहक सेवा क्रमांक आहे 180023333258। बँकेची वेबसाईट आहे www.jantabankpune.com। आपले खाते हे आपल्या आर्थिक सुरक्षिततेचे द्योतक आहे, ते चालू ठेवा, सुरक्षित ठेवा। धन्यवाद। जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक।